सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राघव हा जाण्यासाठी त्याची बॅग भरू लागतो. तेव्हा मधू राघवला म्हणते की आपण एकदा सिंधूला विचारू ना राघव, लांबचा प्रवास आहे, तुला काही होणार तर नाही ना. तर राघव म्हणतो की मला आता कुणालाच काही विचारायचं नाही आणि आपण जातोय. मधू म्हणते की असं काय करतो राघव, अरे सिंधू डॉक्टर आहे आणि डॉक्टरचं आपण ऐकलंच पाहिजे. तेव्हा राघव म्हणतो की मुळात मला आता इथे राहायचंच नाही आहे मधू. तेव्हा विनू म्हणतो की बाबा त्या डॉक्टर काकूही ना मला व्यवस्थित सिस्टमॅटिक चालावायला शिकवतील, तेव्हा आपण त्यांची ट्रीटमेंट नाही घेणार का. इकडे आता रत्नपारख्यांच्या घरी काकू, राजेश्री, रत्नाकर सर्वजण हे देवाच्या पाया पडून घटाची पूजा करतात. तेवढ्यात काकूला जोराने म्युझिक लावल्याचा आवाज येतो. तेव्हा काकू म्हणते की सकाळी सकाळी कोणी लावलं हे एवढं मोठं म्युझिक. तर लगेचच रेश्मा म्हणते तुमच्या नातीलाच विचारा. तर लगेचच पाया पडून काकू रागाने म्हणते की विनायका, आणि पटकन ही अन्वीच्या रूममध्ये येते. तेव्हा अन्वी तिथे योगासनं करत असते आणि अन्वीने मोठ्याने म्युझिक चालू केलेले असते. तर लगेचच काकू ही अन्वीला बघते आणि रागाने म्युझिक बंद करते. तेव्हा अन्वी म्हणते की एरवी तर मला मॅनर्स शिकवता आणि आता आजी तुमचे मॅनर्स कुठे गेले. तेव्हा काकू म्हणते की अन्वी मोठ्यांशी बोलायची ही अशी पद्धत आहे का तुझी. तर अन्वी म्हणते की माझ्याच मोबाईलमध्ये आणि माझ्याच रूममध्ये मी माझं वर्कआउट करते, त्यातही तुला प्रॉब्लेम आहे का आजी. काकू म्हणते की अगं आम्ही खाली पूजा करत होतो तेव्हा आम्हाला जोराने गाण्याचे आवाज ऐकू येत होते आणि आम्हाला त्रास होत होता. तेव्हा तुला जर गाणे ऐकायचे तर तुझ्या कमी आवाजातच ऐक ना तू. आणि म्हणते की त्याने तुम्हाला डिस्टर्ब झालं का, आणि जेव्हा तुम्ही पूजा करून घंटा वाजवता ना तेव्हा त्याचा मला डिस्टर्ब होतो, तर मी केली का कंप्लेंट. तेव्हा अन्वीचे ते विचित्र बोलणे बघून काकूला मोठा धक्का बसतो. तर लगेचच अन्वी रागाने आजीला म्हणते की आय सेट लिव्ह आणि गेट आउट माय रूम. तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो. तेव्हा काकू ही अन्वीला म्हणते की तू जिथे उभी आहेस ना ती वास्तू माझ्या नावावर आहे आणि हे रत्नपारखी सदन आहे ना हे सर्व माझं आहे, कळलं का तुला अन्वी. काकू म्हणते की माझ्याच घरी राहायचं आणि मला सांगते गेट आउट म्हणून. तेव्हा लगेचच अन्वी म्हणते की ओके मग मीच इथून निघून जाते. तेव्हा ते ऐकून रेश्मा म्हणते की काकू तुम्ही हिचं किती ऐकून घेता आणि ही तुमचं किती अपमान करते. तिच्या ठिकाणी जर मी असते तर तुम्ही ऐकून घेतलं असतं का. तर रेश्मा म्हणते की हिच्यावर तर काहीच संस्कार नाही. तेव्हा काकू म्हणते की बरोबर आहे, त्या योगेशने हिच्यावर काहीच संस्कार केले नाही. अन्वी म्हणते की माझ्या बाबांना काही नाव ठेवायचं नाही आणि आजी तू जशी म्हातारी होत चालली ना तशी तू एकटी पडत चालली आणि हे जे तुझा रिस्पेक्ट करतात ना ते रिस्पेक्ट नाही तर तुला घाबरतात. अन्वी म्हणते की आजी मी तुला अजिबात घाबरत नाहीये. तेव्हा ते ऐकून काकूला राग येऊन जोराने काकू ही अन्वीच्या कानाखाली मारते. ते बघून सर्वांना मोठा धक्का बसतो. तेव्हा अन्वीचा मोठा इन्सल्ट होऊन अन्वी तेथून बाजूला निघून जाते. तेव्हा राजेश्री म्हणते की वहिनी तुम्ही हे काय केलं. इकडे आता सिंधू ही किचनमध्ये दूध गरम करत असते. तेव्हा आता मधूने राघवला कसे हाताने हा घास भरवला हे सर्व सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि सिंधू त्या आठवणीत हरवून जाताच इकडे दूध ओतू जाते. तेवढ्यात सावी तिथे येत म्हणते की आई तुझं लक्ष कुठंही दूध ओतू चाललंय. तर लगेचच सिंधू भानावर येते. तेव्हा सावी म्हणते की आई वेणू चाललाय तेव्हा मी त्याच्यासोबत चॉकलेट आणायला जाऊ का. तर सिंधू ही मान हलवते. इकडे राघव हा आता विनूला समजावतो की आपण जगातल्या भारी डॉक्टरकडे तुझी ट्रीटमेंट करू. तेव्हा विनू म्हणतो की बाबा मला डॉक्टर काकूंच्या ट्रीटमेंटमुळे फरक वाटतोय. तेव्हा विनू म्हणतो की बाबा आपण थोडे दिवस इथे राहूयात ना. तेव्हा राघव म्हणतो की नाही विनू आपल्याला आता इथे राहता येणार नाही. तर विनू राघवला आग्रह करत म्हणतो की नाही मला डॉक्टर काकूंच्या औषधामुळे बरं वाटतंय आणि मला आता बरं होऊन रेसमध्ये सुद्धा भाग घ्यायचा आहे. तेव्हा राघव ऐकायला तयार नसतो. तेव्हा विनू म्हणतो की बरं ठीक आहे, सावी कुठेतरी गेली ती येईपर्यंत तरी थांबा. तेवढ्या तिकडे राजेश्री ही मधूला व्हिडिओ कॉल करते. तर मधू म्हणते की घरच्यांशी एकदा बोल ना राघव, त्यांचा फोन येतोय. तेव्हा राघव हा राजेश्रीचा फोन रिसीव करतो. तर राजेश्री राघवला बघताच म्हणते की अरे राघव कसा आहेस आणि किती दिवसांनी बघते मी तुला. राघव म्हणतो की मी बरा आहे आणि आता मी घरी यायला निघतोय. तेव्हा राजेश्री हसतच म्हणते की बरं झालं डॉक्टरांनी परमिशन दिली वाटतं तुला. तर लगेचच राजेश्री विचारते की विनू कसा आहे. तेव्हा विनू राघवकडून मोबाईल घेतो. तर लगेचच विनू म्हणतो की आम्ही निघतोय आता बरं का, आणि मी आता इथून निघाल्यानंतर सावी आणि डॉक्टर काकूंना सुद्धा खूप मिस करणार आहे. राजेश्री म्हणते की मग त्यांना सुद्धा तुमच्यासोबत घेऊन या ना.
काही दिवस त्याही आपल्या घरात राहतील. तर लगेच राजेश्री म्हणते की अरे सोबत बोल, त्यांना राणीचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे. तेव्हा लगेच राघव हा राणीकडे बघतो. तर काकू, राजेश्री सर्वजण राणीला हॅपी बड्डे करतात. तेव्हा राणी खूप खुश होते. तर इकडे रिषभ म्हणतो की वहिनी, आम्ही तुमचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी थांबलोय, लवकर या बरं का. तर विनू हा लगेचच मधूला हॅपी बड्डेचे विश करतो. त्यानंतर राघव हा फोन कट करतो. तर विनू म्हणतो की आपण सावीला न भेटताच निघायचं का बाबा. राघव म्हणतो की आपल्याला आईच्या घरी जाऊन बड्डे सेलिब्रेट करायचा, तेव्हा आता आपल्याला निघायचंय. त्यानंतर राघव हा त्याच्या सर्व बॅगा गाडीमध्ये टाकतो. तर मंगेश आणि सिंधू त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा राघव हा मधूला म्हणतो की आय एम सॉरी, मी तुझा बड्डे विसरलो. तेव्हा लगेचच राघव मधूला हॅपी बड्डेचे विश करतो. तर मधू खूप खुश होते. तेव्हा तो सर्व प्रकार बघता इकडे सिंधू मंगेशला म्हणते की अजूनही तुला वाटतंय का राघवशी बोलण्याची गरज आहे. सिंधू म्हणते की बघतोस ना तू, ते त्यांच्या आयुष्यातून खूप पुढे निघून गेली आणि त्यांना त्यांची फॅमिली आहे, त्यांना त्यांची बायकोसुद्धा आहे. तेव्हा आता त्यांना कोणी काही जरी सांगितलं तरी त्याचा त्यांना काहीच फरक पडणार नाही, असे आता सिंधू मंगेशला सांगते. इकडे आता राघव विनूला गाडीत बसवतो. तर मधू म्हणते की आपलं काही सामान राहिलं का, मी बघून येते. तर मधू ही आतमध्ये जाते. तर इकडे सिंधूसुद्धा आतमध्ये येते. तेव्हा मधू म्हणते की विनू आणि राघवसाठी तू जे काही केलं ना सिंधू, त्याबद्दल खरंच खूप थँक्स. तेव्हा सिंधू ही मधूला म्हणते की आता त्यांचंही काळजी घेणं तुमचं काम आहे, मिसेस राघव रत्नपारखी. सिंधू म्हणते की ती अजूनही फिट नाही आहे आणि ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांना थोडा त्रास होऊ शकतो. तर लगेचच सिंधू म्हणते की त्यांना ही एक गोळी द्या त्रास झाला तर. तेव्हा मधू पुन्हा सिंधूचे आभार मानते आणि मधू म्हणते की अगं आता राघवने ठरवलंय निघायचं म्हणजे निघायचंय. तेव्हा तुला तर माहीत आहे ना राघव कसा आहे तो. तेव्हा सिंधू म्हणते की असो, आता मी ती वाट सोडून आली आणि पुन्हा त्या वाटेवरती जाणार नाही, तेव्हा तुम्ही त्यांची काळजी घ्या आता. तर लगेच सिंधू म्हणते की विनूची सुद्धा काळजी घ्या. तेवढ्यात राघव दरवाजात येत म्हणतो की तुम्ही त्याची काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ. तर सिंधू म्हणते मला माहीत आहे तुम्ही त्याची व्यवस्थित काळजी घ्याल, पण डॉक्टर म्हणून मी सांगते. तर लगेचच राघव म्हणतो की तुला असं वाटतं की नेहमी सगळ्यांनीच तुझं ऐकावं, याला काय म्हणावं, माज की अहंकार. तेव्हा ते ऐकून सिंधू म्हणते की 1 मिनिट राघव रत्नपारखी. सिंधू म्हणते की तुम्हाला जर माझ्याकडून काही डॉक्टर या नात्याने मदत हवी असेल तर तेवढंच बोला, तुम्हाला माझ्या पर्सनल बाबतीत बोलण्याचा काही एक अधिकार नाही आहे. सिंधू म्हणते की मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही आता प्रवास करू शकत नाही, पण तुम्हाला इथून जायचं असेल तर मग तुम्ही जाऊ शकता. तेव्हा राघव म्हणतो की माझा जीव वाचवल्याबद्दल धन्यवाद, पण मी इथून पुढची ट्रीटमेंट माझी चांगल्या डॉक्टरकडे करणार आहे. राघव म्हणतो की तुम्हाला असं वाटतंय की फक्त जगात तुम्हीच एक चांगल्या डॉक्टर आहात, म्हणूनच मी माझ्या फॅमिलीला घेऊन इथून निघतोय. तेवढ्यात इन्स्पेक्टर तिथे येतात आणि राघवला म्हणतात की तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. गुलाबराव आणि त्याच्या सर्व टीमला आम्ही पकडलंय आणि त्यांना कस्टडीमध्येही ठेवलंय. तेव्हा राघव म्हणतो की ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, एक तर पहिल्यांदा तो सुटायलाच नको होता. बरं आता ठीक आहे. राघव म्हणतो की आता त्यांच्यापैकी कुणीही परत सुटता कामा नये. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की आता कुणीच सुटणार नाही. त्यानंतर इन्स्पेक्टर हे सिंधूचे आभार मानतात आणि म्हणतात की तुम्हीच आम्हाला त्या गुंडाला खरी पकडण्यासाठी मदत केली. तेव्हा मंगेश म्हणतो की म्हणजे नेमकं काय झालं. तेव्हा लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात काल रात्री आम्हाला सिंधू मॅडमनेच गुलाबरावच्या मोबाईलचं लोकेशन सांगितलं. तर लगेचच मंगेश म्हणतो की वा सिंधू, एवढ्या रात्री तू एकटी त्याचा अड्डा शोधत गेलीस. मंगेश म्हणतो की अगं सिंधू, तुला काही झालं असतं तर मला सांगायचं ना, मी आलो असतो. तेव्हा राघव म्हणतो की थँक्यू डॉक्टर सिंधू, तुमच्यामुळे पोलीस डिपार्टमेंटला मदत झाली. तेव्हा लगेच सिंधू म्हणते की थँक्यू म्हणायची काही गरज नाही आहे, मी जे काही केलं ना माझ्या मुलीसाठी केलं आहे. त्यानंतर राघव हा मधूचा हात धरतो आणि ते मधूचा हात धरताच सिंधूला खूप वाईट वाटतं. तर मधू ही राघवसोबत बाहेर निघून जाते. तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर राघव हा त्याच्या गाडीत बसतो. तर लगेचच सिंधूच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. तर राघव हा तेथून निघून जाऊ लागतो. तेवढ्यात सावी पळत पळत विनू असे म्हणत तिथे येते. तेव्हा लगेचच सावी म्हणते की आई, तू मला आणि विनूला का भेटू दिलं नाही. तेव्हा सिंधू म्हणते की सावी, आता विनू तुला कधीच भेटणार नाहीये, तेव्हा त्याच्यासाठी हट्ट करू नकोस. तर सावी ही रडू लागते. तेव्हा ते ऐकून मंगेश हा सिंधूकडे बघू लागतो. तर आता सिंधू ही राघवकडे बघतच असते. तर आता सिंधूला
खूप वाईट वाटलेली असते. तेव्हा आता मंगेश हा सिंधू आणि राघवचा गैरसमज दूर करून दोघांचीही कशी भेट घडवून आणतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब